लोकांनी आता बरोबर थांबलेलं नाही, आदेश जाऊनही थांबलेले नाही. गेली नंतर तिथं जमत तिथं त्यांच्याकडे प्रत्येक शहरामध्ये पांडुरंग आणि ऋतुगिरीच्या दर्शनाला ही सगळी वारकरी यात्रा भरवली. जर कोणाला लांब वाटत असेल, कोणाला हो बरं काय साकडं घातलं आहे देवाकडे? आज आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही पावडेवाडी इथे महापूजा केली. त्यानंतर आज परोडा येथील रुपये मंदिरामध्ये पूजा करून सर्व भाविकांना फळाचं वाटप करून सर्वांचे देवाचे आशीर्वाद घेतले. मग देवाला एकच मागणी केली की माझे शेतकरी बांधव असो, गोरगरीब जनता असो, त्या लोकांचं सर्वांचं पाणी पडून, म्हणजे पाण्याचं काल सुरुवात झाली तर पाणी अजून आवश्यक आहे आणि शेतकऱ्यासाठी पाण्याची फार आवश्यकता आहे. पाण्याचं पाणी पडावं आणि शेतकरी सुखी राहावा तर सगळं महाराष्ट्र सुखी राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व धर्म समभाव या नात्याने सर्वांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून त्यांची सेवा करणे आणि या निमित्तानं सर्व देवाला एकच मागण्या केली, शेतकरी सुखी राहावा, गोरगरीब सुखी राहा. दोन दलित असोत, आमचे मुस्लिम बांधव सर्वांनी आनंद एकत्रितपणे मिळून राहावं. सर्व धर्माच्या लोकांनी सर्वांनी मिळून राहावं ही देवाला प्रार्थना करली. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांना चांगले सुखीचे दिवसही होते ही प्रार्थना करून केली. एकादशी निमित्त सर्व जनतेला आम्ही पावडे परिवारातर्फे राजेश गौरव पावडे, माझी संगीता राजेश पावडेच्या तर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद. लोकांना इथे मंदिर असल्यामुळे समाधान वाटतं. प्रत्येकाला पंढरीला जायची म्हणजे काही अडचणी निर्माण होतात पंढरीला जाण्यासाठी. त्याकरता आपण हे मंदिरं, हनुमानजीचे मंदिरं, बालाजीचे मंदिरं, इतर जी मंदिरं देवस्थानं ती खूप झालेली आहे शहरामध्ये. एक विठ्ठलाचंच मंदिर नव्हतं म्हणून आम्ही या चक्रधर नगरमध्ये या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराची स्थापना केली 2009ला. तेव्हापासून भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे, भरपूर लोक दर्शन घेतात. निदान गेल्या वर्षी आपल्या याला आषाढीला 10-12 लाख लोकांनी दर्शन घेतलेलं आहे. आमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये आम्ही त्यांची गणना करतो की 10-12 लाख लोक इथे येऊन दर्शन घेतात, आजूबाजूचे लोक. आम्ही त्या निमित्तानं तशीच व्यवस्था करतो. कीर्तन लावतो, 2 दिवसाचं कीर्तन असते, भजन असते, महिला मंडळाचं भजन असते. ही कार्यक्रम राबवतो आणि 2 दिवसाचा हा महोत्सव आम्ही अशा पद्धतीने साजरा करतो. आणि नंतर उद्या द्वादशीच्या निमित्तानं आम्ही महाप्रसाद देतो, भंडारा करतो मोठा. ही या परिसरातली मंडळी पूर्ण लोक महाप्रसादाला येतात. आषाढीच्या या सगळ्या भक्तांना, येणाऱ्या सर्व भक्त मंडळींना, वारकऱ्यांना शाळेतल्या दिंड्या येतात, मोठ्या मोठ्या शाळेतल्या दिंड्या येतात, 2-2, 3-3 हजार मुलं येतात. त्या सर्वांना आमच्या मंदिरात येतात म्हणून मी आषाढीच्या त्यांना शुभेच्छा देतो. देवाकडे साकडं घातलं आहे. हां बोला. आषाढी एकादशी शुभेच्छा. सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशी मंगलमय शुभेच्छा. आणि विठुरायाच्या कृपा आशीर्वादासोबत आपल्या सगळ्यांमध्ये नेहमी राहावं.
सुखसमृद्धी आपल्या नांदेड जिल्ह्यावर त्याची कृपा दृष्टी राहो